नमस्कार सखींनो, सनशाईन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी खूप छान अशी नवीन डिश घेऊन आलेली आहे। त्या डिशचं नाव आहे लसण पालकची भाजी। तर व्हिडिओ हा स्किप न करता बघायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण काय काय मटेरियल टाकले ते तुम्हाला समजणार नाही, म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघायची आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा। तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी चण्याची डाळ, त्यामध्ये थोडासा पाणी टाकायचं आहे, साधारण एवढं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करायची आहे। त्यानंतर इथे मी 1 पाव पालक घेतलेली आहे, ती चांगली धुवून घेतलेली आहे। आता ती कापायची आपल्याला। तर अशा प्रकारे पालक कट करून झालेली आहे। इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण टाकणार आहोत जिरं, तर थोडेसे आपण लसण टाकणार आहोत। त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर कट केलेली पालक टाकायची आहे। दोन मिनिटं आपण फक्त त्याला परतवणार आहोत तेलामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही पालक आपण साइडमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत जिरा। त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये लसण घ्यायचे आणि ते टाकणार आहोत। एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टमाटर मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर लाल मिरची टाकणार आहोत 2 ते 3, आणि त्यानंतर छान असं गोल्डन ब्राउन कलर येईस्तोपर्यंत आपण तेलामध्ये छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। तर कांद्याला छान असा लालसर कलर आलेला आहे। आता आपण टाकणार आहोत हळद। नंतर आपण टाकणार आहोत 2 ते 3 चम्मच लाल मिर्च पावडर, 2 चम्मच धनिया पावडर, त्यानंतर आपण टाकणार आहोत गरम मसाला 1 चम्मच आणि स्वादानुसार मीठ। पहिलेच आपण जास्त मीठ टाकला होता, त्याच्यामुळे आपण आता कमी टाकत आहोत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्हाला तर माहितीच आहे, मी घरचेच सगळे मसाले वापरते, कुठलेही बाहेरचे मसाले वापरत नाही। आता आपण टाकणार आहोत जी चण्याची आणि शेंगदाण्याची जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता आपण 1 गिलास पाणी ॲड करणार आहोत। आता जी पालक आपण फ्राय केली होती ती टाकणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
तर सगळ्यांना आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघत असते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.